पूर्ण सलग बॅटर आपण पाहतो. त्या ठिकाणी मैदानाचा ताबा घेतला त्याच्या माध्यमातून वीरेंद्रला आपण पाहतो. वीरेंद्र भूपेंद्र बाबरे एक मोठं नाव, एक मोठं काम त्याच्या माध्यमातून आज टेनिस बॉल क्रिकेट विश्व पटलाला एक वेळ अशी होती ना आज 120 ग्रामच्या चेंडून आज वेळ लावून सोडला. दिल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत या क्रिकेटचा टेनिस बॉल क्रिकेटचा डंका वाजला. आणि एक वेळ अशी होती की आदिवासी समाजाला नक्कीच आपण पाहिलं असेल तर खालचा दर्जा दिला जायचा. परंतु आज या टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून या खेळाडूंनी ग्रामीण खेळाडूंनी आज एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आज आपल्या समाजाला. सगळ्यात ऑनगोईंग मॅच कडे यावेळेस फुटस बॉल बॅटची लेटिंग एज जवळ योगेश आहे. डायरेक्ट हिटची संधी निर्माण झाली आहे. परंतु इथून ती पूर्ण होणार नाहीये. इथून एक धाव होईल, एक सुरटी धाव घेण्यामध्ये यश आला दीपेश आणि वीर्य जोडीला. परंतु इथून एक वेगळे ओळख यांना निर्माण करून दिली आज टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून या ग्रामीण खेळाडूंनी. आज विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू पाहतो ISPL खेळला. गल्लीपासून त्याची सुरुवात राहिली आणि आज मुंबईपर्यंत त्याच्या नावाचा डंका वाजला. त्याच अनुषंगानं असे अनेक खेळाडू आहेत. विरो सुद्धा त्याच्यामध्ये रिओ सुद्धा पंकज जेवीला आपण पाहतो आज त्याची गैरहजेरी लागली. दीपेश भोवरे गोलंदाजी ट्रॅक वरती दीपेशला आपण पाहतो. अनुषंगाने अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी मात्र आपल्या नावाचा छाप सोडली गेली आणि एक ओळख आज वेगळी निर्माण करून दिली आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्व पटलावरती. यावेळेस उलटच बॉल स्वीप केला, चेंडू सरळ निघून जातो 4 धावांसाठी. पूर्ण चेंडू 4 धावांसाठी निघून गेला. या 4च्या मदतीनं आपण धावफलक पाहतो. ज्या ठिकाणी जाऊन पोहोचल्या जातं 6 या अंकावरती. 6 रन ऑन द स्कोर कार्ड, 6 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकाला पॉवरफुल बनवण्याचा इरादा आज विरोनं जिम्मेदारी घेतली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो मुकेश दादा चषक आजची शेवटची आणि अंतिम रजनी उद्यापासून आपण पाहणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये सुपर 8 ला सुरुवात होईल. यावेळी चांगला फटका पिकअप शॉट फेक सुरू मारला. इथून चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. चेंडू सरळ क्लिअर करेल आउट ऑफ द पार्क. या बॉल वरती आलाय चौकार. 4 धावा. 4च्या मध्ये धावफलक फ्लाय होते जाऊन पोहोचल्या जाते 10 धावा धावफलकावरती. जो संघ क्वालिफायर होईल त्या संघासाठी सुवर्ण संधी या आयोजकांच्या माध्यमातून. जो संघ क्वालिफायर होईल सुपर 8 साठी त्याला 2 पॅकरनिशी खेळता येईल. जो पॅकर तुम्ही तुमच्या संघामध्ये घेणार आहात तो पॅकर्स ही स्पर्धा खेळलेला नसावा याची नोंद असू द्या. तो पंचाचा इशारा डाऊन द लेगचा मारा राहिला दीपेशच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा संकेत. एक्स्ट्रा स्वरूपातील धावा ऍड होतील धावफलकावरती आणि धावफलक जाऊन पोहोचेल 12 या अंकावरती. 12 रन ऑन द स्कोर कार्ड, 12 धावा धावफलकावरती. तो पॅकर्स जो तुम्ही घेणार आहात तो या स्पर्धेमध्ये खेळलेला नसावा याची नोंद असू द्या. ऑल इंडिया आयकॉन आदिवासी समाजातील कोणते खेळाडू तुम्ही तुमच्या संघामध्ये समाविष्ट करू शकता. तो लाऊड अपील जरूर राहिली आहे. परंतु इथून फलंदाज पॉपिन क्रीज वरती सेफ. इथून डॉट बॉल ची सांगता अखेरी झाली आहे. शेवटचा ती बॉल दीपेश बोरेनं केलेला कमबॅक पाहायला मिळतो. धावफलक जाऊन पोहोचले या 2च्या मदतीनं 12 धावा धावफलकावरती. कुरघाट 12 धावा धावफलकावरती. यावेळेस साला फटका क्षेत्ररक्षण नाहीये. तो क्लिअर करेल. स्विच हिटचा अटेम्प्ट केला दीपेशनं आणि मिळवल्या त्या बॉल वरती 4 धावाची मोहर उठवली आहे. 4 धावा. त्यामुळे 4 ने पुढे सरसावेल षटक संपुष्ट झाले विदाउट लॉस ऑफ खेळी बिनबाद 16 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 16 रन स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. जय बजरंग सातपाडी ब हा संघ पाहायला मिळतो. एक चांगली सुरुवात करून दिली आहे ज्या अनुषंगानं आज टॉस जिंकला फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि फलंदाजी करत असताना आतापर्यंत यशस्वी निर्णय त्यांच्या बाजूनं पाहायला मिळतो. त्या ठिकाणी याच्या पुढील होणारा सामना असेल म्हणजे पिंपल सैद विपक्षामध्ये संघर्ष चिंचणी दुसरा सामना दुसऱ्या फेरीमधील तर नंतर तिसरा सामना दुसऱ्या फेरीमधील चिडबा स्पोर्ट्स अमोल बडा विपक्ष बिग बॅटल पाहायला मिळणार आहेत. त्या ठिकाणी आपण पाहतो हा पहिला सामना ज्या ठिकाणी कमार आहे विपक्षामध्ये जय बजरंग सातपाडी हा सामना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रंगला. गोलंदाज योगेश लढे आला. हे मोठं नाव आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई एका बाजूला ज्याला PTAPL म्हणून आमच्या भाषेमध्ये त्यांना सातत्यानं आम्ही एक नाव मिळालं. यावेळेस घुटना टेक चौकार देख तो 4 धावा येतील. इथून या 4च्या मध्ये त्यांना धावफलक फ्लाय होत असताना एक मजबूत स्थिती गाठली आहे धावफलकावरती. ती सुरुवात हवी होती ती जर करून दिली आहे आज इथून वीरेंद्र आणि दीपेशा जोडीनं.
खऱ्या अर्थानं आज दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण पाहतो. थोडासा उशीर जरूर झाला. कारण 12:30 वाजता जवळ आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात केली आहे. आणि थोडंसं दमट वातावरण पाहतात ज्या ठिकाणी धावा होत नाहीयेत. पहिला सामना आपण पाहिला 24ला 29 धावा करायच्या होत्या. त्या डिफेन्स केल्या होत्या याच संघानं. तोच संघ आपल्याला येणे ऍक्शन यावेळेस फुलटस बॉल स्विच हिटचा केलाय प्रहार. चेंडू जातो सरळ सीमा रेखा बार. चौकार 4. तून फुलटस बॉल हाताळलाय त्यानं. फुलटस बॉल वरती अचूकरित्या विरुद्ध वेट केलं. एक पाऊल पुढे काढलाय त्यानं. तिथून चौकार खेचला. योगेश वरती प्रेशर कन्वर्ट झाला. तर पूर्णपणे बीट झाला. चानू शंकरनं त्याच्यावरती कन्वर्ट केलेलं प्रेशर बाजूला. फुलटस बॉल फक्त दिशा दिली आहे. सिंगल बॉल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. दीपेशच्या माध्यमातून चुकी झाली आहे. योगेशच्या माध्यमातून बॅकअप चांगल्या तिसरीचा राहिलाय प्रयत्न. नो डाऊट अबाउट इट. इथून 3 धावा देऊन जातील. अति काही संकटात नाही. अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तो बॅकअप चांगलं राहिलं कैलास काकडच्या माध्यमातून आणि तिथून मिळून जातील 3 धावा. या 3च्या मदतीने धाव फलक पुढे जात असताना पाहायला मिळतं. जाऊन पोचलं जातं. ते म्हणजे याचा 27 रन ऑन दी स्कोर गाठ. पूर्ण चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आतापर्यंत राहिली आहे. फलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून त्यामुळे चांगला फटका. दीपेशला माहिती आहे विरुच्या बाट मधून धावा येतात त्या अनुषंगानं त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल. तुम्ही आधीच आपण सामना पाहिला. थोडस बॅकफुट वरती गेला नित्य साई गणेशपुरी संघ स्ट्राईक घेतली नव्हती. फलंदाज जो आक्रमकता धारण केलेली यावेळेस काय अप्रतिम फंटास्टिक फोर पाहायला मिळाला. त्या ठिकाणी काय अप्रतिम फटका सजवला. अगदीच पाहिलं इथून तर हवा पाय पहिला पुढे घेतला त्यानं आणि त्यानंतर स्विच हिट केला. त्या ठिकाणी यांना कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करावी यासाठी विचार करायला भाग पाडला योगेश लढेला. तर योगेश लढे म्हटलं तर एक चांगला गोलंदाज आहे, एक चांगलं मोठं नाव आहे. तो कोणत्या अनुषंगानं गोलंदाजी करावी हे त्यालाही सुद्धा सुचत नसेलच. तर ज्या अनुषंगाने या बॅटिंग करतो विरुबा मैदानाच्या आतमध्ये. यामुळे स्ट्रॅप लाईनच्या बाहेर डाऊन द लेगचा मारा राहिला. फिरवणं जसं सफल झाला यश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न योगेशच्या माध्यमातून राहिला. परंतु व्हाईट बॉलचा संकेत पाहायला मिळतो. त्या ठिकाणी अवांतर धाव ऍड होईल आणि धावफलक जाऊन पोहोचलं जातं. 33-33 रन ऑन दी स्कोर गाठ. यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि तोच नतीजा पंचांच्या माध्यमातून आला. व्हाईट बॉलचा संकेत पंचांनी पुन्हा एकदा दर्शवला की 2 एक्स्ट्रा धाव असली. अजून एक बॉल तुम्हाला हाताळावे लागेल असं पंचांनी इशारा केला. शेवटचा ते बॉल योगेश पुढे एकदा दाखल झालाय जरूर. उलटच बॉल. इथून संधी निर्माण आणि इथून परतावं लागेल. दीपेशच्या खेळला पूर्ण विराम लागला. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. पहिला धक्का फर्स्ट विकेट डाऊन सेकंड ओव्हर मध्ये आला ज्या ठिकाणी धावफलक आपण पाहतो जाऊन पोहोचले 34 धावा. 17च्या सरासरीनं धावा जमवल्या 34 धावफलकावरती. तो 2 षटक संपुष्टात 17च्या सरासरीनं 17च्या रननं धावफलक जाऊन पोहोचले 34 या अंकावरती. 2 षटक संपुष्टात तिसरं षटक प्रगती पदावरती पंकज जानवेला प्रमोट केलं. तर एका बाजूला मनीष उराडे तर एका बाजूला आपण वीरूला पाहतो. वीरेंद्र आणि मनीषची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल. थोडं हलक्याशा मनीष गेले या बॉलला. फक्त दिशा दिली एकच धाव येईल वीरूला आणलंय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. त्या कामासाठी पाठवलंय एका फलंदाजाला रिस्क घ्यायचे मोठा फटका खेळण्यासाठी. त्याच अनुषंगाने तीच रणनीती अवलंबली आहे. वीरेंद्रच्या बॅटमध्ये धावा येतात आणि त्याला मोठे फटके खेळण्यासाठी प्रमोट केले प्राधान्य दिलं मनीष या फलंदाजानं. त्यामुळे चांगला बॉल टाळला सर्व सर्वेच्या माध्यमातून याही गोलंदाजाची चर्चा झाली आहे. आणि यंदाचा हंगाम याही गोलंदाजाने चांगला हाताळला. तो इथून थोडस बॅकफुट वरती जावं लागणार आहे. ज्या धावा खर्च केल्यात इथून 2 षटकामध्ये त्याला अंकुश लावायचा त्याला रोखायचा
आणि त्याच अनुषंगाने पंकजला प्रमोट केलं. पंकजने चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. यावेळेस स्विच हिटचा अटेम्प्ट यशस्वी झाला नाहीये, परंतु बंबल झाला. तो विकासला पण पहिला सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला जाईल. तो रोखून ठेवला मनीषनं. पुन्हा एकदा होईल. एकशे पद्धतीनं आपण बघतो धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचल्या 36 रन ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस काय अप्रतिम फटका. चेंडू गगन भरारी घेतली आहे. ती सरळ आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी. याआधी वेट जरूर केलं होतं. या आधीच्या बॉलमध्ये सन्मान दिला होता. इथून आला. तो स्लॉट मधला बॉल चांगला दिसला फुटबॉल प्रमाणे त्याला. रात्रीच्या सत्रामध्ये आणि सरळ त्याला कन्वर्ट केला षटकारामध्ये. या सहाच्या मदतीने धावफलक फ्लाय झाला. जाऊन पोचल्या जातं. तर म्हणजे 42 रन ऑन दी स्कोर कार्ड. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 धावा धावफलकावरती. तिथून पंकज पुन्हा एकदा यावेळेस सन्मानजनक चांगला बॉल होता त्यावरती सन्मान करा. बॉलच्या वेळेस येईल त्यावरती आक्रमण. यावेळेस चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट वीरेंद्र आणि मनीषच्या माध्यमातून झाली आहे. ह्या 2 धावा ऍड होतील 2च्या मदतीनं. धावफलक फ्लाय झाला. 44 रन ऑन दी स्कोर कार्ड. 42 धावा धावफलकावरती. शेवटचा रन ते बॉल असेल तिसऱ्या षटकामधील. काय अप्रतिम गोलंदाजी. षटकार जरी आला असला तरी पंकजनं कमबॅक केलं. हा बॉल खूप निर्णायक असेल. किती धावा खर्च करेल या षटकामध्ये. यावेळेस लेडिंग एज जरूर क्षेत्ररक्षण आहे. योगेश लढे कोणती चुकी करणार नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न दर्शवला जरूर परंतु रोखून ठेवलाय मनीषनं. कारण वीरूला सांगितलंय येणारा षटक तुला फेस करायचा. त्या अनुषंगानं मात्र त्या शेवटच्या अंतिम बॉल वरती रोखलाय त्यानं. तिथून षटकार जरी आला असला तरी चांगला षटक हाताळला. पंकजच्या माध्यमात धाव घेत 10 धावा त्यांना खर्च केल्या. इकॉनॉमिकल षटक राहिला. ज्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपत असताना 44 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचे रन ते 7 चेंडूंचा खेळ शेष असेल. यापुढे होणारा सामना आपण पाहणार आहोत. पिंपल्स येत विपक्षामध्ये संघर्ष चिंचणी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचे याची नोंद असू द्या. तूर्ण गोलंदाज अमेश आडलाला एक यंग टॅलेंट आहे उभारता सितारा. येणाऱ्या काळामध्ये ज्या अनुषंगाने वीरेंद्रच्या नावासमोर गर्दी झाली आहे त्याच अनुषंगाने याच्या नावासमोर सुद्धा गर्दी होईल. यावेळेस पिकअप शॉट खेचून मारला. दूर 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 आणि खूपच दूर पाठवला. षटकार आला 6 धावा. यावेळेस चांगला बॉल चांगला प्रहार केला. तो लॉंग रक्षण आहे दीपेश चिडूला फील्ड करायचा त्यावर दुसऱ्या याचा प्रयत्न राहिला. इथून फेकी येईल त्याद्वारे विरुद्ध 2 धावा पळवून काढल्यात. कुठेतरी रॉंग हँड कडे चुकी झाली आहे. जर विकेट मिळाली असती तर एक धाव रोखली असती. एक धावा खूप महत्वाची आहे. या 2 धावा या 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल्या. 2च्या मदतीनं 52 धावा धावफलकावरती. या वेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे कैलास काकड कोणती चुकी करणार नाही. घेतला झेल सप्लाय वीरेंद्र बाबरेचा खेळ त्याला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. इथून धक्का क्रमांक लागला दुसरा. विरोच्या खेळला पूर्ण विराम लागतो. पण टॉस करणार आहोत या इनिंग ब्रेक मध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतो अजून 3 बॉल शिल्लक आहेत. इथून विनंती असेल संघर्ष चिंतनी संघाच्या क्रीडाधाराला आणि पिंपल्स आहेत संघाच्या क्रीडाधाराला की दोन्ही संघ आपण रेडी राहायचा. यानंतर आपला सामना असेल टॉस साठी यायचा.
त्यामुळे चेंडूवर आज खेळाव्यामध्ये क्षेत्ररक्षण आहे. नो मॅच झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगला डबल मध्ये करण्याचा प्रयत्न त्यानं केला. जर फेकी येई तो वारात तिसरीचा अटेम्प्ट राहील यात काही शंका नाही. 34 धाव सुद्धा पूर्ण झाली या पिचच्या मदतीने धाव फ्लाय होईल, जाऊन पोचल्या जातं 55 या आकड्यावरती. 55 रन ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गडांच्या मोबदल्यामध्ये 55 धावा धावफलकावरती. यावेळेस फटका बराच काळामध्ये क्षेत्ररक्षण आहे, पण तो चेंडूला रोखू शकणार नाही. वन बाउन्स क्लिअर करतो 4 धावांसाठी. याही वेळेस चेंडूवर आज काळामध्ये चेतन भावर आलाय. जरूर त्याने प्रयत्न अफलातून दर्शवलेत. एक रनिंग झेल घेण्याचा प्रयत्न त्यानं केला, परंतु त्याला यश आलं नाहीये. खराबपैकी राहिली तिसरी धावेचा प्रयत्न. तिसरी धाव सुद्धा होईल पूर्ण. या तीनच्या मदतीने आपण पाहतो धाव फलकावरती मोठ्या प्रमाणामध्ये धावा उभारल्या गेल्यात. इथून पहिल्या इनिंग संपुष्टात आली आहे. त्याकडे तीनच्या मदतीने धावफलक जाऊन पोचलं गेलं. 62 धावा, 63 धावांचं टार्गेट सेट केल्या. प्रथम फलंदाजी करत असताना जय बजरंग सातपडी ब या संघानं. चला आपण टॉस करतोय या ठिकाणी. पिंपल्स विपक्षामध्ये संघर्ष चिंचणी दोन्ही संघाच्या गटाचा आपण टॉस साठी यायचा आहे. नोंद असू द्या. पहिला आणि शेवटचा पुकार असेल तुम्हाला. चला तोंड विनंती असेल पिपल्स विपक्षामध्ये संघर्ष चिंचणी आपण टॉस करतोय. चला टॉस साठी या. कर्णधार विनंती असेल आपल्याला. पिंपल्स संघ आपला कर्णधार अजून आला नाहीये. तू लगेच या टॉस साठी विनंती असेल आपल्याला. संघर्ष चिंचणी संघ कर्णधार आमच्या सभेत जॉईन झालेत. पिंपळशेत संघ आपला कर्णधार त्वरित या टॉस साठी. प्लीज पिंपळशेत संघ तुम्हाला प्रेमळ निवेदन करतो. मॅचला सुरुवात दोन क्षेत्ररक्षण आहेत. चुकी झाली त्याच्या माध्यमातून ईशान होता त्या ठिकाणी. त्याच्या माध्यमातून मिसफील्ड झाले. चेंडू क्लिअर करतोय. पहिल्या बॉल मध्ये स्वागत केले 4 धाव्यानं. गोलंदाज आपण पाहतो इथून मितेश झाडगे या गोलंदाजाचं. यादीचा सामना कोणी पहिला नसेल त्या ठिकाणी. मात्र त्यानं मेडन ओव्हर हाताळली ती विकेट. मेडन ओव्हर त्याच्या नावावरती राहिली गेली. मिथून पिंपळशेत संघ जर आपण उपस्थित असाल तर प्लीज प्लीज आपण टॉस साठी यायचं. सातत्याने पुकार केला जातोय, परंतु तुमच्या माध्यमातून काहीच रिस्पॉन्स येत नाहीये.
पूर्ण चांगली रनिंग बिटवीन द विकेट राहिली आहे. चांगला एफर्ट दर्शवला मितेशनं या दिवशी बॉलवरती स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये झेल कॅरी करण्याचा प्रयत्न त्यानं केला. तर इथून जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण झाल्यात. 2च्या मदतीने आपण 6 आकड्यावरती इथून सफल होऊन खेळला. बराच वेळ वेट केलं. बॅकफूट वरती गेले आणि तिथून केला पंच. चेंडू जातो आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. इथून इतका स्लोअर बॉल त्यानं हाताळला की इथून जर पाहिलं तर 4 धावांची बॉल उठवली आहे सहजरित्या. योगेशच्या माध्यमातून 4 धावा मिळतील आणि 4च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला 10 आकड्यावरती. पूर्ण पास करतो आपण तेजस मिरसांच्या शुभ असते सामना क्रमांक 2 दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना संघर्ष चिंचणी विपक्षामध्ये पिंपळ सेत या दरम्यानची लढत. थोडा चांगला फटका चांगलं क्षेत्ररक्षण तो संधी निर्माण झाली आहे. इथून ती चुकी झाली आहे मितेशच्या माध्यमातून. इथून इथून संघर्ष चिंचणी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण एकदा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून राहिला. प्रथम फलंदाजी करायची पिंपळ शेत संघाला नोंद असू द्या. त्यावेळेस चेंडूवर आजकाल हवेमध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड वन बाउंड सी बारे का बार आलाय चौकार 4 धावा. हे 4च्या मदतीने आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले 14 या अंकावरती. ज्या अनुषंगानं सुरुवात केली होती इथून वीरू आणि दीपेशनं त्याच अनुषंगाने मितेशच्या वरती आक्रमण करत असताना योगेश पाहायला मिळाला. इथून 14 धावा झाल्यात अर्थातच 49 धावा अजूनही करायच्या येणाऱ्या 18 बॉल्स मध्ये 18 बॉल आणि 49 ची गरज 63 धावांचा आव्हान त्या ठिकाणी सेट केल्या. यावेळेस चांगला बॉल हेलिकॉप्टर फिरवलाय जरूर विनोद वर टाळला आणि तो त्यानं घेतलाय झेल संपलाय कैलास काकड खेळ त्याला परतावा लागतंय बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक 1 पहिला हादरा लागतो इथून कमारे संघाला. तो चांगले प्रयत्न दर्शवलेत त्याच्या स्वरूपामध्ये अप्रतिम झेल होता त्या ठिकाणी महत्वपूर्ण विकेट्स आहे दर्शवून दिलं. या विकेटचे किती मोल आहे इथून दर्शवलं विनोदच्या माध्यमातून तो झेल कॅरी केला. इथून पहिल्या झटका लागतो म्हणजे याचा कमारे संघाला एक मोठ्या विकेटचं पतन झालं ज्या ठिकाणी चांगल्यामध्ये बसवलं वीरेंद्राला पहिले षटक थोडस महाग ठरायला त्या अनुषंगाने इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. त्यासाठी स्वतः गोलंदाजीसाठी आल्या आणि आज मात्र पहिल्याच बॉल मध्ये त्यानं विकेट घेतली. कैलास काकडची त्याला पाठवलाय बॅक टू द डगआउट तंबूच्या आसऱ्याला. एवढे चांगला बॉल इतका चांगला प्रहार झाला मनीष चेंडू खाली आला चेंडूला फील्ड करतो. तद्वार एकच जा मिळाल विजय निर्माण वन डाऊन प्लेअर तिसऱ्या क्रमांकाचा विजयला बोलावून घेतला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर योगेशच्या माध्यमातून. या वेळेस चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षण आहे. विनोद वरटा त्या ठिकाणी आहे प्रयत्न त्यानं केला होता या आधीच्या बॉल वरती. यावेळेस प्रयत्न करायचा प्रयत्न केला परंतु चांगला जजमेंट पाहायला मिळाला. चांगलं जज केलं बॉल तिथून एकच धाव मिळाल. एकच्या मदतीने धाव फळक जाऊन पोहोचलाय 16. 16 रन ऑन द स्कोर कार्ड. या आधीच्या षटकामध्ये धावा ज्या जास्त प्रमाणात खर्च झाल्या तदनंतर इथून आपण पाहतो वीरवाला आणि त्याने निरुत्तर केला. फलंदाजानं शांत ठेवलं. यावेळेस चेंज ऑफ द पेस गतीमध्ये केलंय परिवर्तन. अनुषंगानं भरदा वेगानं धावायला सुरुवात झालेली जे धावांची गाडी होती त्याला रोख लावण्यामध्ये अचूकरित्या यश आला वीरेंद्र बाबरेला. थोडं जर आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता झाली 4 चेंडू संपल्यात खर्च केल्या 2 धावा त्यानं 5वा बॉल असेल पुन्हा एकदा वीरू. यावेळेस फटका फसला क्षेत्ररक्षक आहे कोणते चुकी करणार नाही. एक सोपा झेल फलंदाज विजय ठरलाय विजयला सुद्धा परतावं लागतं बॅक टू द पवेलियन. शेवटचा ती बॉल असेल या षटकामध्ये ज्या ठिकाणी काय गोलंदाजी साकारली आहे त्यानं इथून पूर्णपणे निरुत्तर केला.
फलंदाजी करणाऱ्या टीमला आणि बॅकफूट वरती पाठवल्या. पहिल्या षटकात ज्यावेळेस 14 धावा आल्या तर त्यावेळेस असं वाटलं होतं की हा सामना ना केतून योगेशच्या एका बाजूने घाम फोडणारा, परंतु वीरू आला आणि त्याने पूर्णपणे अंकुश लावला, थांबून ठेवला आणि सातत्यानं ज्या धावा रोखल्या गेल्या त्याच्यावरती एकमेव कारण असेल की योगेश रडे नॉन स्ट्राईक वरती अजूनही यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न जरूर दर्शवेल विनोद त्या ठिकाणी. चांगले प्रयत्न त्यांना दर्शवलेत, परंतु इथून यश आलं नाही. इथून डॉट बॉलची सांगता झाली शेवटच्या ती बॉल वरती. पुन्हा 2 षटकांचा खेळ संपला. धावफलक आपण पाहतो स्थिर आहे. त्या ठिकाणी 2 धावा अवघ्या खर्च केल्या 16 अंकावरती. वीरून 2 महत्वपूर्ण विकेट्स घेतले या षटकामध्ये आणि अवघ्या खर्च केला 2 धावा. अर्थातच येणारे बॉल्स आपण पाहणार आहोत. ते म्हणजेच 12 आणि 12 करायचे 47 धावा. इथून करेन आला. ट्रॅक मध्ये पण करणला पाहतो. एक गोलंदाजाची चर्चा राहिली गेली आणि फलंदाजी करत होता इथून गोलंदाजीसाठी आला आणि सातत्याने एक फिरकीचा जादूगार म्हणून त्याने ओळख प्रस्थापित केली. या डॉट बॉल आला पहिलाच बॉल यावेळेस सफल झालेत, पूर्णपणे झुकलेत आणि इथून फटका प्राप्त करा त्या ठिकाणी कन्वर्ट झाला 6 धावांमध्ये षटकार आला. फुलटॉस बॉल त्यांना हाताला फुलटॉल वसूल केला या बॉल वरती योगेशनं. 6 धावा मिळतील या 6च्या मदतीनं. चौकार पूर्ण चौकार आला. यावेळेस चांगला बॉल तितका चांगला प्रहार क्षेत्ररक्षक आहे. योगेश त्या ठिकाणी चुकी करणार नाही. एकच धाव मिळेल. चांगली फिकी झाली या विनोद वरटाच्या माध्यमातून. एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नाही आणि धावफलक एकच्या मध्ये जाऊन पोहोचल्या. म्हणजे 21 या अंकावरती 21 धावा झाल्यात. अजूनही 42 धावा करायच्या विजयासाठी. या वेळेस बॉलला आधीच्या योगेशच्या विपक्षामध्ये ना स्विंग टाकला होता. तो आउट स्विंग गेला. म्हटल्यानंतर बाद निघणारा बॉल हाताला गोलंदाज करतच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता झाली. विकासला आपण पाहतो विकासच्या विपक्षामध्ये डॉट बॉल हाताला याही वेळेस चांगला बॉल फसवा बॉल हाताला गतीमध्ये परिवर्तन केलं. तो चांगल्या क्षेत्ररक्षण विरोध वरटाच्या माध्यमातून झाला. तून एक जा मिळाल स्ट्राईक तर घेते परंतु पूर्णपणे वर्चस्वान आज गाजवल्या जय बजरंग सातपाटे ब या संघानं. इथून डॉट बॉल आणि इथून षटकाची समाप्ती झाली. षटकडे आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचला गेला 22 या अंकावरती. 22 रन ऑन द स्कोर कार्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडाच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती. त्यामुळे फटका फसला. रक्षक आहे वीरू कोणती चुकी करणार नाही. घेता त्यांना झेल संपला इथून फलंदाज विकासचा खेळ त्याला परतावा लागता बॅक टू द पवेलियन. 5 चेंडूंचा खेळ शेष पूर्णपणे एकतर्फी विजयश्री संपादित करण्याच्या मार्गावरती जय बजरंग सातपाटी ब संघ आपल्याला पाहायला मिळतो. तो चांगला बॉल फक्त सन्मान दिला पंकज जानवेनं. तो एकच धाव येतं. तो स्ट्राईक वरती आणण्याचं कार्य तर चूक झाला. इथून दर्शन करबडे यांना पाहतोय आपण सपोर्ट सिस्टम सातत्यानं राहिलं गेलं त्याच्या त्याच्या
त्यांच्या माध्यमातून इथून प्रतीक शिंगडे यांचे एक बिग फॅन पाहायला मिळतात. आपल्या संघामधून बिलॉंग करतात. परंतु सातत्यानं त्यांच्या पाठीशी राहणार आहे अनमोल रत्न आपण पाहतोय डायनामिक स्पोर्ट्सचे सर्वे सर्व आणि आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी महत्वाचा त्याचा वाटा राहिला. प्रतीक शिंगडे पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी चांगली चेंडू हाताळण्याची एक किमया झाली आहे गोलंदाज मनीषच्या माध्यमातून सतत त्याने येणारे निर्धाव चेंडू आहेत ना ते मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती घेऊन गेला फलंदाजी करणाऱ्या टीमला हातातच कमार या संघाला आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केला विजयाचा इथून जय बजरंग सतपाडी ब या संघानं इथून फटका चांगला परंतु पूर्णपणे ना सामन्यावरती वर्चस्व गाजवला जय बजरंग सतपाडी ब या संघानं आणि इथून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं दर्शन करबट देखील तितकेच आभार असतील तू त्याने रजा घेतली या स्पर्धेची झटके उद्या आपल्याला पुन्हा एकदा जॉईन होताना पाहायला मिळतील. पुन्हा पहिला सामना